सर्वात पहिले इथे 4 मी फ्लावर काढलेले आहे। लास्टला आपल्याला फ्लावर काढताना एक छोटं सर्कलमध्ये गोल काढायचा आहे। त्यानंतर त्याला छोट्या छोट्या पाकळ्या काढायच्या आहे। इथे मी कॅमेरा चालू करायचं विसरली होती, त्यासाठी तुम्ही इथं सी टाईपमध्ये लाईन्स मारायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला पाकळ्यांमध्ये आपल्याला आता या ठिकाणी शेडिंग करायची आहे। असेच आपल्याला सर्व पाकळ्यांमध्ये हळूहळू शेडिंग करायचे आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे जमत असेल तुम्ही त्याप्रमाणे करू शकता। बघा, आपण इथं आता सर्व फ्लावर्सला शेडिंग करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला आपण इथं लाईन्स तयार केलेल्या होत्या, तिथं आपल्याला लीव्स तयार करायच्या आहेत। छोट्या छोट्या लीव्स तयार करायचे आहे। तुम्हाला ज्याप्रमाणे जमत असेल तुम्ही त्याप्रमाणे करू शकता। फक्त ध्यान ठेवायचं की आपण छोटे छोटे लीव्स तयार करणार आहोत। असे आपल्याला खालच्या लाइनिंगला जेवढी लाइनिंग आहे तेवढ्या सर्व लाइनिंगला लीव्स तयार करायचे आहेत। बघा, आता इथं आपल्या लीव्स तयार झालेल्या आहेत। तुम्ही पण अशा छोट्या छोट्या लीव्स तयार केले असेल। त्यानंतर आपण इथे छोटे थोडे मोठ्या टाईपमध्ये म्हणजे मीडियम टाईपमध्ये लीव्स तयार करणार आहेत। फक्त आपण डॉटमध्ये न करता लीव्सचे प्रॉपर डिझाईन तयार करणार आहोत। इथं आपण एक छोटा सिंगल लीव्ससुद्धा तयार करणार आहे। आता आपल्याला इथं थोडेसे अजून डिझाईनसाठी आपण इथं लाईन्समध्ये सर्कल लाईनमध्ये सर्कल काढणार आहोत। त्यानंतर आपल्याला असे सर्व सेम लीव्स तयार करायचे आहेत। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता, पण मी सिंपलमध्ये करण्यासाठी छोटे छोटे आणि मिनिमम थोडेसे लीव्स तयार केलेले आहेत। बघा, आता आपले सर्वीकडे लीव्स तयार झालेले आहे। आपण आता या ठिकाणी थोडीशी बॉर्डर करणार आहोत, जेणेकरून आपली मेहंदी जास्त उठून दिसेल। आता इथं आपल्या फ्लावर्सला पण आपल्याला बॉर्डर करायची आहे। आता आपल्याला सर्व फ्लावर्सला बॉर्डर करून घ्यायची आहे। आता आपण सर्व फ्लावर्सला बॉर्डर करणार आहोत, जेणेकरून आपले फ्लावर्स सुंदर आणि छान दिसेल आणि मेहंदी पण उठून दिसेल। आता इथं सर्व फ्लावर्सला मी बॉर्डर करून घेतलेली आहे। आता आपण वरच्या साईडला सी टाईपमध्ये जी
लाईन मारलेली होती त्या लाईन्सला आपण डॉटमध्ये म्हणजे छोटे छोटे डॉट टाकणार आहोत, जेणेकरून आपली ती लाईन भरून दिसेल. आपण थोडंसं मधात एक मोठा डॉट देणार आहोत आणि साईडला छोटे छोटे डॉट देणार आहे. तुम्हाला जसे आवडेल तुम्ही तसे डॉट देऊ शकता. बघा आता आपली मेहंदी उठून दिसते आहे. इथं मी एका पायावरती अगोदर काढून ठेवलेली होती. डिझाईन आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि अशाच अजून डिझाईनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.